क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो। एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही। सतेज पाटलांचा खोचक टोला। एका तालुक्याचा विकास म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होत नाही। सध्या जिल्हा नियोजन समितीचा निधी केवळ सत्ताधाऱ्यांच्याच पदरात पडत आहे, विरोधकांना डावललं जात आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे। सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा असमतोल, गोकुळ दूध संघाची निवडणूक, शक्तीपीठ महामार्गाचा विरोध, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारसह महायुतीच्या नेत्यांनी धारेवर धरले। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत सतेज पाटील यांनी सरकारला लोककल्याणकारी कारभाराची आठवण करून दिली। ज्यांनी जगाला समतेचा संदेश दिला त्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर पावले टाकत सरकारने कारभार करावा। राज्यात पाऊस उशिरा आल्यामुळे शेतकरी संकटात आहे, त्यामुळे सरकारने तातडीनं शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी आणि राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था रुळावर आणावी, असे आवाहन त्यांनी केलं आहे। सगळ्यांना ते काम दिसते, फक्त माझे मित्र सतेज पाटलांना ते दिसत नाही, असं काल हसन मुश्रीफ नाही, मला वाटते परवा कॉन्ट्रॅक्टर संघटनांचा जे अधिवेशन कोल्हापूरमध्ये झालं त्याची व्हिडिओ क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवून देतो। बिलं किती थकलेले आहेत, कुणाचं काय या ठिकाणी चाललेलं आहे, रस्त्यात किती खड्डे पडलेले आहेत। एका मतदारसंघाचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास या ठिकाणी होत नाही। आता काय व्हायला लागलंय की आता DPDCतला निधी हा फक्त सत्ताधारी आमदारांनाच त्या ठिकाणी मिळणार। राज्यातला निधी, जिल्हा परिषदचा निधी, महापालिकेचा निधी फक्त सत्ताधारी नगरसेवक, सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्य किंवा सत्ताधाऱ्यांनाच त्या ठिकाणी मिळणार। ज्यावेळी निधी येतो त्यावेळी तो पॉप्युलेशन बेस ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर या ठिकाणी येतो आणि म्हणून आम्ही जे प्रश्न विधानसभेत त्या ठिकाणी मांडतोय ते राज्याचे प्रश्न मांडतोय। राज्याची अवस्था काय, बालमृत्यूचा दर या ठिकाणी वाढलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या ठिकाणी वाढलेल्या दिसतात, गरज नसलेला शक्तीपीठ हा महामार्ग त्या ठिकाणी येतोय, असे अनेक विषय आहे। MPSCनं नवीन आता परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन या ठिकाणी जी ऑफलाईन होती ती ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही। असे मुद्दे काढले तर सरकार किती विकसनशील आहे हे या ठिकाणी दिसून येते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।